भगवत कृपा उपस्थित आहे। आपण सर्व सेवक मानवाच्या आत्मामध्ये विराजमान आहे। अशी महान शक्तीला, महान कृपाला आपण सगळे मिळून एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ति करिता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज शाखा साकोली अंतर्गत ग्राम लवारी या ठिकाणी 12 सेवकाच्या परिवारामध्ये 90 हवन कार्य पार पडले आणि त्यानिमित्त एका भगवंताचा सत्संग चर्चा बैठक ह्या ठिकाणी सुरू आहे। ह्या भगवत कार्यामध्ये सृष्टीचे निर्माते, जगाचे विधाते, सर्व शक्तिमान आपण सर्व सेवकाचे परमेश्वर भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चे संस्थापक, मंडळाचे संस्थापक, दुखी कष्टी घोर गरीब मानवाला एका भगवानाचा परिचय करून देणारे महामानव आपण सर्व सेवक बांधवाचे गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी, बाबांना नेहमी सहकार्य करणारी, बाबांना ज्या वेळे काही आयुष्याची गरज होती त्यावेळे 3 महिने 2 दिवस आपले आयुष्य देणारी आपली मातोश्री वाराणसी या ठोबरीकर उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। ज्यांच्या कृपामुळे आपले अनेक प्रकारचे वाईट व्यसन दूर झाले असे महान महापुरुष महान त्यागी बाबा जुमदेवजी ह्याची पुण्य आहे। ह्या आपण बसलेले सगळे सेवक बांधवांवर झालेली आहे। सेवक बांधवांनो, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे कार्य केलेले आहे ते अनमोल आहे, महत्वाचे आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजी हे साधारण मानव नाही, त्याला आपण साधारण मानव म्हणू शकत नाही। एक दैवी अवतार मानव रूपामध्ये आपल्या पृथ्वीवर अवतरले आहेत। कारण की या देशामध्ये, या जगामध्ये बरेचसे ऋषी मुनी, साधू संत, तपस्वी आणि योगी झाले, समाज सुधारकही झाले। संत गाडगे महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी असे बरेचसे झाले। त्याने मानव जागृतीचे कार्य केले, तरी पण मानव जागू शकले नाही। परमेश्वराचा परिचय देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, तरी पण परमेश्वराचा परिचय मानवाने घेऊ शकले नाही। परमेश्वराला असं वाटलं या मानव पृथ्वीवर मानवांना खरा परमेश्वराचा परिचय कोण करून देईल। जर या पृथ्वीवर मानवाचा खरा परिचय, परमेश्वराचा खरा परिचय झाला नाही तर ह्या सृष्टीवर अंधकार निर्माण होईल। म्हणून खरा परमेश्वराचा परिचय करून देण्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म ठुबरीकर परिवारामध्ये परमेश्वराने घाललं। आणि सर्वप्रथम बाबाच्या परिवारामध्ये परमेश्वराने दुःखाचा पहाड तयार केलं। जसं आपण दरदर भटकलो तसं बाबांनी खूप प्रयत्न केले की माझं घर, माझा परिवार सुखी व्हायला पाहिजे। प्रयत्न असफल झाले, मन उदास झाला। म्हणजे जिवंतपणे परिवाराचा दुःख बाबाला पाहून होत नव्हता। अशा वेळी अचानक बाहेर पडताना एक व्यक्तीच्या माध्यमातून बाबांना काही दिशा मिळाली। त्या विधीच्या माध्यमातून विधी करणारा एक परमेश्वराला प्राप्त करू शकतो, नाही तर तो परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो। दोनच गोष्टी होत्या। बाबांनी डिसिजन घेतलं की मरायचं आहे तर परमेश्वर कार्य करूनच मरायचं। आणि म्हणून परिवारामध्ये बाबांनी हा विचार ठेवला आणि पुढाकार घेतला आणि परमेश्वराचे कार्य बाबांनी प्रारंभ केले, सुरू केले। बाबांनी कार्य सुरू केले। आपल्याला जी कृपा मिळालेली आहे, आम्ही काही कठीण परिश्रम केलो नाही।
आम्ही अशी खूप मेहनत केलो नाही आहे ती तयार कृपा आपल्याला भेटली आहे. परंतु ज्या महामानवानी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही कृपा प्राप्त केली त्यांना कसं म्हणजे सामना करावा लागला, संकटाचा सामना करावा लागला, अनेक प्रकारचे प्रसंग बाबाच्या समोर उद्भवले, परंतु बाबा घाबरले नाही. बाबाच्या त्यागामुळे, बाबाच्या भक्तीमुळे भगवान प्रसन्न झाले. बाबाला भगवंताची कृपा मिळाली आणि बाबांच्या परिवारामध्ये बाबांनी त्याचा उपयोग घेतला आणि बाबांनी विचार केला की माझ्यासारखे दुःखी कष्टी घोर गरीब मानव या जगामध्ये कितीतरी आहे, त्यांच्यापर्यंत ही कृपा पोहोचल्या पाहिजे. म्हणून बाबांनी आपलं ध्येय मजबूत केलं आणि मानवाला जगवण्याचे कार्य सुरू केले. आणि त्यामुळेच आपण आहो या ठिकाणी जागलेले सगळे सेवक बांधव आपण जागलो. बाबांनी जे कार्य केले ते अनमोल आहे. या जगामध्ये कोणी करू शकत नाही, केलाही नाही आणि करू शकणारही नाही असे कार्य बाबांनी केलेले आहे. आपल्याला माहित असेल की या जगामध्ये, या देशामध्ये कितीतरी असे सत्संग कार्य मोठे मोठे होतात, मोठे मोठे प्रवचन करता आपल्याला मोठे मोठे शहरामध्ये, ग्रामीण भागामध्येही आपल्याला दिसतात. सेवक बांधवांनो फुकटामध्ये येत नाही, त्यांची फीस लाखो मध्ये करोडो मध्ये असते. कधीही निष्काम भावनाने त्या माणसाने कार्य केलं नाही, स्वार्थ घेऊनच त्यांनी प्रवचन केलेलं आहे. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजी एकमेव असे महामानव झाले की त्यांनी आपल्या जीवनाचा शेवटी पर्यंत निष्काम निस्वार्थ भावनाने मोह माया बाजूला करून हे कार्य केलेले आहे. म्हणून या मार्गामध्ये दैवी शक्ती उभी आहे आणि म्हणून या मार्गामध्ये जो कोणी दुखी कष्टी गरीब मानव येतो त्याला तात्काळ प्रत्यक्षामध्ये म्हणजे सुख समाधानी मिळते. ही काही साधारण कृपा नाहीये. बाबाने सांगितलं परमेश्वराची प्राप्ती केली आणि परमेश्वर कुठे आहे म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्याला सांगितलं. ज्यावेळी मार्गामध्ये नव्हतो त्यावेळी आपण अनेक देवाकडे, अनेक मंदिर मस्जिद गिरजाघरामध्ये जात होतो, त्या ठिकाणी माथा टेकत होतो, परमेश्वराला म्हणत होतो हे भगवान मला तू दर्शन दे, माझ्या कुटुंबाचा दुःख नाहीसा कर, माझा उद्धार कर. परंतु काही उपयोग पडला नाही. बाबांनी सांगितलं की परमेश्वर प्रत्येक सजीव जीव आत्मामध्ये त्याचा अंश आहे. प्रत्येक मानवामध्ये परमेश्वर आहे. पहिले आपण परमेश्वराला मानत होतो, कारण की त्यावेळेस परमेश्वर कुठं आहे म्हणून जाणत नव्हतो, मानत होतो. म्हणून परमेश्वराच्या दरबारामध्ये जाऊन आपला शरण आपण त्या ठिकाणी ठेवत होतो. परंतु बाबांच्या मार्गदर्शनामुळे, ह्या मार्गाच्या मार्गदर्शनामुळे भगवान कुठं आहे हे आपल्याला समजला. म्हणून आज परमेश्वर कुठं आहे म्हणून आपण जाणतो, मानत नाही, जाणतो की परमेश्वर कुठं आहे. बाबांना सांगितलेलं आहे की परमेश्वर निराकार आहे, परमेश्वर निर्गुण आहे, परमेश्वर चैतन्य आहे, परमेश्वर जागृत आहे, परमेश्वर हवारूपी आहे आणि ह्या सत्संगामध्ये परमेश्वराची साक्षात उपस्थिती आहे. परमेश्वराला कोणी बघितलं नाही. या देशामध्ये, जगामध्ये ऋषीमुनी, साधू, संत, योगी, तपस्वी सगळे झाले. पहाड पर्वतावर त्यांनी तपश्चर्या केली, परंतु कोणी परमेश्वराला पाहिला नाही. अनुभव केलेला आहे आणि तुम्ही अनुभव केला ना, मी अनुभव केलो. अनुभवाच्या माध्यमातून परमेश्वरी कृपा आपण बघितलं. प्रत्यक्षात आपण परमेश्वर पाहिला नाही. बाबांनी जे कृपा दिलेली आहे त्याच्या सोबत आपल्याला विनंती, प्रार्थना, तत्व, शब्द, नियम दिलेला आहे. हा आपला एक कवच आहे. ह्या कवचामध्ये राहून जर आपल्या जीवनामध्ये आपण चाललो, आपल्याला धक्का लागणार नाही, पायाला काटा घालणार नाही, आपल्या कुटुंबामध्ये दुःख येणार नाही. तर बाबांनी म्हटलंय की परमेश्वर तुझ्या जवळ आहे, तू बघ. ह्या मार्गात जर कोणी नसतील आणि जे मानव स्वतःच्या मानव मंदिरामध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये परमेश्वरी कृपा आहे असं जर त्याला समजलं तर मला असं वाटतं की त्या माणसांनाही परमेश्वर कुठं आहे हे ओळखलं. तर बाबांनी म्हटलंय, बाबा ने कहा है हे मानव तू मुझे कहां देख रहा है, 24 तास तेरे पास हूं. जिस पल मैं तेरे शरीर से निकल जाऊंगा तेरा शरीर मट्टी हो जाएगा. त्यावेळी बाबाला आत्मा आठवलं. बाबाला परमेश्वराने म्हटलं
कि वो सब मानव बेईमान है, उस मानव में से तुम मानव है, तर फिर भी मैं मानव के ऊपर कदापित विश्वास नहीं करता. त्यावेळी बाबांनी आपला इमान उभा केला आणि भगवत कार्यामध्ये बाबा लागले. बाबांनी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी म्हटलं, मार्गदर्शनामध्ये म्हटलं आहे की तुम्ही परमेश्वराला कुठे बघता मला माहित नाही, तुम्ही परमेश्वराला कुठे बघता मला माहित नाही, पण मी तर तुमच्या सगळ्यामध्ये परमेश्वराला बघतोय. बाबाचे मार्गदर्शन आहे. म्हणून परमेश्वर हवारूपी आहे. हवाला आपण बघू शकत नाही. या जगामध्ये हवा जर 1 सेकंड साठी थांबली, हा जग पूर्ण तसनस होऊन जाईल. आपण म्हणतो ना पंचतत्व, पाणी आहे, अग्नी आहे, आकाश आहे, पाताळ आहे. ह्या सृष्टीमध्ये तयार परमेश्वराने केलं, जीव जंतू परमेश्वराने घाललं आणि त्याच्यापैकी आपण सगळे आहोत. म्हणून आज मला आठवलं, माझे वडील नेहमी मार्गदर्शक होते. नेहमी कधी कुठं जायचं तर बाबाचं एक परमेश्वर कुठं आहे म्हणून हा गीत बोलायचं. ते मला आज आठवण आलं, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. भगवान है तेरे पास में, भगवान है तेरे पास में, भगवान है तेरे पास में, भगवान है तेरे पास में. महान त्यागी बाबा बोले, महान त्यागी बाबा बोले, देख ले हर श्वास में, भगवान है तेरे पास में, भगवान है तेरे पास में. 4 तत्व 3 शब्द 5 है नियम, 4 तत्व 3 शब्द 5 है नियम. जीवन में उसे तू कर ले रे कायम. जिसने किया उसने पाया, जिसने किया उसने पाया, कर लिया 1 तास में, भगवान तेरे पास में, भगवान तेरे पास में. बाबाने सांगितलं प्रत्येक मानवाकडे भगवान आहे. तर भगवानला कुठं बघितलं पाहिजे? मानवामध्ये बघितलं पाहिजे, प्राणीमध्ये बघितलं पाहिजे. जर ह्या ठिकाणी असलेले सगळे कुटुंब परिवार जे आपण लोक आहोत, ह्या सगळ्या सेवकामध्ये जर ज्या परिवाराने परमेश्वराला ओळखलं असेल, तर मला तरी असं वाटते की त्या परिवारामध्ये पत्नी आपल्या पतीमध्ये परमेश्वराला बघते, पत्नी आपल्या पतीमध्ये परमेश्वराला बघते आणि पतीही आपल्या पत्नीमध्ये परमेश्वराला बघते. पती पत्नी आपल्या मुलामध्ये परमेश्वराला बघतात आणि आपल्या वडिलांमध्येही मुलं परमेश्वराला बघतात. ही क्रिया ज्या कुटुंबामध्ये असेल, त्या कुटुंबाच्या लोकांनी खरं परमेश्वराला ओळखलं हे सिद्ध होते. अन्यथा अजून मार्गात राहून आपण परमेश्वराला ओळखू शकलो नाही. मार्गात असताना जर सगळ्याकडे परमेश्वर आहे, कोणाची आत्मा दुखवू नका, कोणाला वाईट वाटेल असे म्हणू नका, कोणाला क्षती पोहोचेल असं काही संवाद करू नका. कितीही मोठी गोष्ट असेल, त्या गोष्टीला जर आपण प्रेमाने सांगितलं, हळून सांगितलं, कोणी समजू शकते. राग आणणे बंद करणे. राग हा एक दारू सारखाच आहे. दारू पिणारा तर ह्या मार्गात आता आलेला कोणी पित नाही, परंतु राग तर पिते ना. मग अनेक वाईट व्यसन मध्ये आहेत आहे ना, मग आपल्यामध्ये व्यसन आहेत ना. पूर्ण नाही दूर होऊ शकणार, पण कमी होऊ शकते. कमी करण्याचा आपण सगळ्या सेवकबांधवांनी प्रयत्न करायला पाहिजे. वेळेचा अभाव आहे, मी फक्त लहान लहान 2 अनुभव आपल्याला सांगणार आहोत. एक अनुभव आहे की सेवक परिवारामध्ये, मी स्वतःचा अनुभव सांगतोय, आणि 2 लहान 3 अनुभव. मी आपल्याला सौभाग्यवान समजतो. माझे वडील जर या धर्माला स्वीकारले नसते तर आज मी इथे उभा राहिलो नसतो. आज माझ्या वडिलांनी या धर्माला स्वीकारले नसते तर आम्ही 4 भाऊ आहोत, 4 दिशाला गेलो असतो. आम्हाला अनेक प्रकारचे व्यसन लागले असते आणि आमची ग्रस्ती बर्बाद झाली असती. परंतु त्यामुळे मी सौभाग्यवान समजतो की माझ्या वडिलांनी हा धर्म घेतला, त्यामुळे आमचं जीवन साधलं, आमचा परिवार सुख समाधानी झालं. हे एक आमच्यासाठी, माझ्यासाठी मूल्याची गोष्ट आहे. मी ज्या ज्या वेळी परमेश्वराला आपली इच्छा दर्शवली, इच्छानुसार भोजन मला मिळाला. अनुभव तुम्हाला सांगतो. प्रत्येक सेवकाच्या कुटुंबामध्ये मुलं आहे, मुली आहे. प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा शिकून सरांनी शिक्षण घेऊन सरांनी पुढे गेला पाहिजे, चांगल्या पदावर पोहोचल्या पाहिजे. मुलगी जर मोठी झाली असेल
तर प्रत्येक आईला आणि वडिलांना चिंता वाटते की माझी मुलगी चांगल्या परिवारामध्ये गेली पाहिजे, वाईट व्यसन करत असेल अशी परिवारामध्ये माझी मुलगी गेल्या नाही पाहिजे. आणि सून जर आपल्याला आणायची असेल तर आपण हे विचार करतो की ती सून आमच्या या मार्गाचा नियमाला अंगीकार करणारी पाहिजे आणि मान सन्मान करणारी पाहिजे, मर्यादाने चालणारी पाहिजे. हे आपण दोन्ही बाजूला बघतो. मुलासाठी सून आणतो ते वाढे आणि जेव्हा आपली मुलगी दुसऱ्याला देतो त्यावेळेस प्रश्न आला की माझ्या समाजामध्ये, मी राजपूत समाजाचा आहो, आमच्या राजपूत समाजामध्ये मोजके लोक सेवक आहेत, फार कमी आहे. परंतु बाबाजवळ मी प्रश्न ठेवलो, बाबा माझी मुलगी लहानपासून आता मोठी होईपर्यंत माझ्या या धर्मामध्ये वावरली आहे, त्याच्या पुढचं आयुष्य, पुढचं जीवन त्याच्या सुंदर बनल्या पाहिजे, चांगला बनल्या पाहिजे. माझ्या मुलीला जर कुठेही माझ्या या सेवक समाजाचा, माझ्या समाजाचा सेवक समाजला घेऊन एखादा परिवार असेल त्या जोडल्या पाहिजे, ही माझी अपेक्षा, ही माझी इच्छा होती. मी जे इच्छा ठेवली, वेळ लागला थोडासा, आले बरेच आणि गेले, पण परमेश्वराने मला जे पाहिजे होतं दिलं. मला असा योग आला की सेवक परिवाराचाच मुलगा मिळाला. आणि सेवक परिवार म्हटलं तर निर्व्यसनी, व्यवस्थित, मर्यादित, काही विचारण्याची गोष्ट नाही, असा परिवार भेटला. माझी मुलगी सेवका परिवारामध्ये गेली, मी आपल्याला सौभाग्यवान समजतो. मग माझ्या मुलाचं लग्न झाला, त्यावेळी परमेश्वराकडे मी शब्द ठेवलो की बाबा माझ्या घरी एक सून येईल, माझी इच्छा आहे की सेवकाची मुलगी माझ्या कुटुंबामध्ये यायला पाहिजे, त्याला काही शिकवण्याची गरज मला पडल्या नाही पाहिजे, ही इच्छा ठेवली. बाबाने तीही इच्छा पूर्ण केली. माझ्या सेवकाची मुलगी माझ्या परिवारामध्ये आली. माझ्या मुलासाठी सेवकाची मुलगी मिळाली. माझी मुलगी सेवक परिवारामध्ये गेली. मला एवढा मोठा धन मिळाला, हा आर्थिक धन नाही, ह्या धनामुळे मी खूप आनंदित झालो की माझी इच्छा परमेश्वराने पूर्ण केलेली आहे. आपल्यालाही वाटते, प्रत्येकालाही वाटते की जर सेवक नसेल तर निर्व्यसन परिवार राहायला पाहिजे, पण असं होत नाही. बऱ्याच ठिकाणी आपल्या सेवकाची मुलगी दुसऱ्याच्या कुटुंबामध्येही वावरते आणि जर बाबाच्या शिकवणप्रमाणे चालणारी असली तर त्या कुटुंबालाही भगवतमय करते, परमात्मामय बनवून देते. असे बरेचसे उदाहरण आहे. एक अनुभव सांगतो. सेवकाची मुलगी, मध्य प्रदेशची गोष्ट आहे, गावाचं नाव आहे सोनीखारी. आणि ते जे मुलगी आहे, सेवकाची मुलगी, सोनीखारी या गावामध्ये दिलं. ज्याला दिलं तो शिक्षक, चांगला परिवार म्हणून त्या ठिकाणी दिलं. परंतु शिक्षक एवढा व्यसनी होता, एवढा व्यसनी होता, ते सेवकाची मुलगी त्रासून गेली. त्यांनी आपल्या आई वडिलांना म्हटलं की बाबा जर एखादा शेतकरीच्या मुलाला मला दिलं असतं तर मला संतोष झाला असता, पण ज्या कुटुंबामध्ये आहो आज मला समाधान नाही आहे. खूप परेशान झाली. म्हणजे दर सायंकाळी दारूची बाटल टेबलावर आणणे, बायकोला म्हणणे अरे इकडे पाणी आण, ह्याच्यामध्ये ओत. त्याला कोणतरी एक मार्गदर्शकच्या माध्यमातून सांगणारा व्यक्ती मिळाला, बाई बघ जर तू त्या परिवारामध्ये आहे, परमेश्वरी कृपा तुझ्या सोबत आहे, तुझ्यावर जे आपत किंवा संकट किंवा दुःख असेल ते परमेश्वराला हाक मार, तू सांग, ऐकल परमेश्वर. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ती मुलगी समजून गेली. एक दिवस सायंकाळी तो घरी आला. पाचे आडनाव आहे त्या शिक्षकाचा, पाचे सोनिकार. घरी आला, बाटल आपल्या बरोबर खिशामध्ये आणलं आणि बस आपलं त्याने टेबलावर ठेवलं आणि आपल्या पत्नीला हाक मारली. अरे इकडे म्हणते, पाणी आण, गिलास दे, दारूची बाटल इथं ओत. त्याने केलं एक, म्हणजे जेवढे दिवस करायचं होतं केलं. पण ज्या दिवशी त्याला विचार मिळाले, मार्गदर्शन मिळाले, त्यावेळेस त्या दिवशी काय केलं, ज्यावेळेस पाणी आणायला सांगितलं ती पाणी घेतली आणि ती मागे पाठीमागे, घराच्या पाठीमागे गेली आणि बाबा हनुमानजी फू, बाबा हनुमानजी फू म्हणून ते पाणी मध्ये मारलं. आणि तो पाणी त्याने त्या ठिकाणी त्याला दिला दारू मध्ये ओतण्यासाठी. ज्यावेळेस त्याने दारू ओतली आणि पाणी टाकलं, त्या काचाच्या गिलासामध्ये किडे रेंगताना त्याच्या दृष्टीने दिसून राहिले. त्या मुलीला दिसत नाही बरं, त्या पाचे गुरुजीला दिसून राहिले, रेंगताना दिसून राहिले.
ज्यावेळी त्यांनी असं बघितलं, त्याला सर्व किडे दिसले, त्यांनी त्या गिलासला म्हणलं काय झाला, काय देऊन राहिले तू मले किडे, त्याने फेकून दिलं. पुन्हाहून त्यांनी त्या बॉटलमध्ये पाणी आणि त्या ह्याच्यामध्ये दारू ओढली. पुन्हाहून त्या ग्लास मध्ये किडे रेंगू लागले, त्यापेक्षा जास्त किडे रेंगू लागले. ह्याचा डोसा खराब झाला, पकडला, गिलासने फेकून दिलं, सरळ गेला भट्टीमध्ये. भट्टीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याने दारू घेतलं, काचाची ग्लास मध्ये त्याला दारू मिळाली. त्यावेळेस जेव्हा हातात घेतलं तर त्या ठिकाणीही भट्टीमध्ये घेतलेली गिलास मध्ये सर्व किडे रेंगत होते. त्याने धरली गिलास आणि फेकून टाकलं आणि सरळ घरी आला आणि आपल्या पत्नीला म्हणते, अगं म्हणते तुझ्या आपल्या ह्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शक आहे, पण या धर्मामध्ये जाऊ. तो परिवार या मार्गामध्ये आला. एक सेवकाची मुलगी त्या जर चांगली असली तर दुसऱ्या कुटुंबामध्ये जाणारे जो घर आहे त्या घराला आबाद करू शकते. जर आपली मुलगी जर चांगली नसली तर त्या घराला बर्बाद करू शकते. तर आपल्या मुलाबाळांना शिक्षण आपल्या धर्माच्या संस्काराच्या मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही एक शाळा बाबांनी लावलेली आहे. बाबाच्या आदेशाने शाळा चालते. ह्या शाळेमध्ये जर समजा आपलं कुटुंब असलं तर निश्चित आपल्या मुलांवर संस्कार पडणार आहे. आपला मुलगा वाईट व्यसनाला लागणार नाही. बऱ्याच गावाची परिस्थिती अशी आहे, आज तर मी आनंदित आहे या ठिकाणी. ह्या ठिकाणी आलेले प्रत्येक ग्रामीण भागाचे सेवक किंवा इतर ठिकाणातून आलेले सेवक त्यांनी बघावा. ज्यावेळी तुमच्या गावामध्ये बैठक होते, आठवडी बैठक होते, तुमच्या गावामध्ये 100 घराचे सेवक असतात. रजिस्टर बघितलं आपण गोंदिया शाखामध्ये, शाखा अध्यक्षाच्या माध्यमातून आपण थोडासा राऊंड मारत असतो. बऱ्याच ठिकाणी सुधारणा झालेली आहे. तर आपण गेलं तर 20-22 सेवकाचे नाव. आता 100 घराचे सेवक असले, 100 गुणीला 4 धरा, असे तर 6 राहतील. आजोबांना आजी, पती पत्नी 2 पोरं, 6 होऊ शकते. आपण 4च धरलं तर 400 होतात ना. 400 संख्या होऊन राहिली. जर 400 संख्या आहे त्याच्यामध्ये 200ही असले तर 50% उपस्थिती आहे. परंतु आज 20 जर सेवक जात असेल तर किती % मध्ये आपण आहोत? मग एवढ्या कार्यक्रमामध्ये येऊन आपण काय घेऊन जाऊन राहिलो? आपण कोणाला जागून राहिलो? बाबांनी तर दुखी कष्टी घोरगडी मानवाला जागवला आणि जागलेच. परंतु या मार्गामध्ये येऊन जागून सगळ्यांनी जर समजा आपण झोपत असलं तर या मार्गामध्ये राहून काही फायदा होणार नाही. कारण आज जर भगवत कार्याच्या सत्संगामध्ये कोणताही परिवार जात नसल, त्या परिवाराकडे बारकाईने नजर फिरवा तुम्ही. त्या परिवारामध्ये मुलांना वाईट व्यसन लागलेलं आहे. त्या परिवारामध्ये सत्य मर्यादा प्रेम नष्ट झालेला आहे. कोण का बोलतो का नाही बोलत ते तुम्हाला दिसून पडेल. आपला मुलगा वाईट व्यसनाकडे वळू नये, आपली मुलगी वाईट व्यसनाकडे वळू नये. त्याच्यावर योग्य संस्कार मिळाला पाहिजे. म्हणून जर त्याला चांगल्या वाटणीवर आणायचे असेल ती धर्माची पाठशाळा आहे. या पाठशाळामध्ये आपण त्याला चांगला सरळ मार्गावर, सरळ रस्त्यावर आपण आणू शकतो. तो परमेश्वर आहे. ह्याचा विचार तुम्हाला मला सगळ्यांना करायचा आहे. जर विचार केला नाही तर जीवन अधोगती गेल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आमची वय 50-60 वर्षाची होऊन आली. त्या ठिकाणी पुढारी आमचे वडील तुल्य बसलेले लोक आहेत. आपण आज सगळे आम्ही अमर झालो नाही आहोत. तुम्हाला जायचंय, मला जायचं, सगळ्याला जायचं आहे. पण विचार एकच करायचा आहे, जर मी या पृथ्वीतून गेलो, माझी बाबाची कृपा माझ्या परिवारामध्ये आहे, ते आजीवन माझ्या परिवारामध्ये राहायला पाहिजे, आजीवन पिढीमध्ये चालल्या पाहिजे. जर माझा मुलगा चांगला असेल तर टिकून ठेव. जर माझा मुलगा संस्कारी नसेल तर होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये तो धर्माला विसरून जाईल, वाईट व्यसनाकडे वाढेल. काय फायदा झाला? जो धन बाबाने दिलेला आहे तो संपणार नाही, आर्थिक नाही. जो आपल्याला धर्माच्या माध्यमातून बाबाच्या कृपातून मिळालेला आहे, हा धर्म कधी, आपलं धन कधी संपणार नाही. आणि तो धन एक संस्कार दिलेला आहे आपल्याला. संस्कार बाजारामध्ये भेटत नाही, पानठेलामध्ये भेटत नाही, कोणाच्या चर्चा करून वेळ पास केल्याने भेटत नाही. तर संस्कार भेटते भगवत कार्याच्या सत्संगामध्ये, शाळेमध्ये. ह्या ठिकाणी आपल्याला संस्कार भेटते. तुमच्याकडून मी काय शिकून जाईल, माझ्यामध्ये कमीपणा असेल त्याची भरपाई करील. आपण ह्या ठिकाणी एकमेकाला संवाद साधण्यासाठी एकमेकाच्या अनुभवाच्या माध्यमातून आपण भगवत कार्य करतो. दुसरा अनुभव बघा. ह्या मार्गात आलेले प्रत्येक सेवकांना माहित आहे ह्या मार्गामध्ये
अनेक प्रकारचे रोग दूर झाले आहेत. टीबी आहे, कॅन्सर आहे, महारोग आहे, एड्स आहे, अनेक प्रकारचे असाध्य रोग औषधी उपचार होऊनही दूर होऊ शकले नाही, असेही मानव ह्या मार्गात आले. त्यांना सुख शांती समाधानी मिळाले, जीवन मध्ये चांगलं ते जगत आहे. हे उदाहरण आहे आपल्याकडे. तांत्रिक बाधाने पैशाने झालेले बरेचसे लोक आहेत, व्यसन पायी बर्बाद झालेले बरेचसे लोक आहेत. आपल्या पुढे सगळेचे उदाहरण आहे. एक लहानसा उदाहरण आहे बघा, परमेश्वरी कृपा कशा काम करते, परमेश्वर कसा धावून येतो, परमेश्वर कसा आपल्याला वाचवतो. भादुटोला म्हणून एक गाव आहे, त्या गावाचा एक परिवार या धर्मामध्ये जुळलं. धर्मामध्ये ज्या उद्देशासाठी जुळलं तो उद्देश त्याचा पूर्ण झाला, समाधानी मिळालं. परंतु काही दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये हे शेतीचे काम आल्यामुळे आपण अनेक प्रकारचे बियाणे लावतो. बाळीच्या पाठीमागे तुरई आहेत, लौकी आहेत, काकडी आहेत, बरेच प्रकारचे लावतो. त्यासाठी आपल्याला खकरी लागते, काळ्याच्या खकऱ्या लागतात. ती बाई त्या घराच्या पाठीमागे गेली आणि खकरी तोडायला लागली. तोडता तोडता अचानक खकरीच्या बारीक नोक त्याच्या डोळ्यामध्ये गेला आणि डोळ्याची एक पुतली आहे त्याला असं वाकून टाकलं. त्यावेळे बाईच्या डोळ्यामध्ये दिसेनासा झाला, दिसणं बंद झाला आणि डोळ्यातून पाणी पजरू लागला. ती घरी आली, आपल्या पतीला सांगितलं. त्या कुटुंबाच्या लोकांनी तात्काळ त्याला अस्पताळमध्ये हलवलं. गोंदियात त्या अस्पतालामध्ये नेलं. डॉक्टरांनी म्हटलं की बाई ह्याला ऑपरेशन करावं लागलं, 40,000 रुपये खर्च लागतो. दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले, त्यांनी सांगितलं. त्यांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली रविवारची. दिवस होता आपला शनिवार. ती बाई घरी आली. ऑपरेशन उद्याच आहे, आज शनिवार आहे. मोगऱ्यामध्ये मार्गदर्शकाच्या इथं भगवत कार्याचा सत्संग आहे. त्याचा परिवार त्या सत्संग मध्ये आला. त्या ठिकाणी बसला. भगवत कार्य सुरू होतं. ज्या सेवकांना विचारायचं होतं संचालक महोदयांनी विचारलं. शेवटी अध्यक्षाचं मार्गदर्शन किंवा विचार असतो त्यावेळी अध्यक्षाचं मार्गदर्शन ज्यावेळी असतो तर अध्यक्षाच्या मार्गदर्शनाच्या वेळे म्हणलं जाते की बाबा तुम्ही इथे बसलेले जे सगळे सेवक आहे, कोणाची काही समस्या आहे का, कोणाला काही विचारायचं आहे का. त्यावेळी ती बाई पटकन उठली आणि बाई सांगू लागली, भाऊ म्हणे मला ही समस्या आहे, डोळ्यामध्ये मला दिसून नाही राहिला, काळी गेली, ही पुतली उलटी झाली आणि आज ह्या डोळ्यातून पाणी वाहून राहिला. डॉक्टरांनी म्हटलंय की याचं ऑपरेशन करावं लागेल, आवश्यक आहे. हा हाड मासाचा शरीर आहे, औषधी उपचारही आवश्यक आहे. परंतु आपल्या इथे जो मोठा डॉक्टर आहे त्याचा सर्वप्रथम उपचार करणे हे प्रथम आपले कार्य आहे. त्या बाईला सांगितलं मी, बाई बघा माझे व्यक्तिगत विचार आहे, तुम्हाला काय करायचं मला म्हणायचं नाहीये. पहिल्यांदा बाबाचा उपचार करा. तुम्ही घरी जा, तीर्थ बनवा. आपण डोळ्यामध्ये टाकणारे ड्रॉप असतात, त्या ड्रॉपला साफ धुवून टाका, तीर्थ बनवा आणि तीर्थ त्या ड्रॉप मध्ये घ्या आणि बाबा हनुमानजी म्हणून डोळ्यामध्ये टाका आणि उरलेला जो तीर्थ आहे तो पिऊन टाका. पिऊन टाका. ती बाई गेली, त्याने तीर्थ बनवलं. पहिली वेळ तीर्थ बनवलं, समाधान सुरू झालं. मग पुन्हा तीर्थ बनवलं, अजून समाधान सुरू झालं. तिसरी वेळ तीर्थ बनवल्यानंतर डोळ्यामध्ये दिसू लागला. डोळ्याचा पाणी जो आहे तो झरणं बंद झाला. परंतु अपॉइंटमेंट डॉक्टराची रविवारी होती, त्यावेळी त्यांना जावा लागला. गेली. डॉक्टरांनी म्हटलं होतं ऑपरेशन करायचं आहे, तिथले नर्स वगैरे आहे, पूर्ण तयारी केली त्यांनी. त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं, ऑपरेशनचे कपडे घाललं, बाईला बेडवर झोपवलं. डॉक्टर आले, मशीन घेतलं, डोळ्यामध्ये मशीन लावलं आणि त्याने निरीक्षण केलं. ज्यावेळी त्याने निरीक्षण केलं त्यावेळी डॉक्टर म्हणू लागले, बाई म्हणे तुला डोळ्याचं ऑपरेशन करण्याची गरज नाही म्हणे, फक्त एक ड्रॉप लिहून देतो म्हणे, डोळ्याचे ऑपरेशन करण्याची गरज नाहीये म्हणे. ती बाईचे डोळे एकदम चांगला झाला. ह्यापासून आपण काय शिकू शकतो, काय घेऊ शकतो, कृपा कशी आहे हे तुम्हाला मला समजायचं आहे.
सेवक बांधवांनो, आपण मार्गात आलो, आपण सेवक बाबाचे आहो. सकाळी विनंती करतो, सायंकाळी प्रार्थना करतो. विनंती करताना बरेच सेवकाच्या सवय आहे. विनंती करत असताना आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे आचार विचार भरले असते. विनंती परमेश्वराची चालू आहे, आपलं लक्ष दुसऱ्याकडे केंद्रित आहे. तुमच्या डोक्यामध्ये जे काही असेल त्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. आहो ना आपण ग्रस्तीमध्ये, मोहमाया आहे ना आपल्यामध्ये, पण ज्यावेळी विनंती प्रार्थना करतो अशा वेळेस जे काही आपल्या डोक्यामध्ये त्याला बाजूला ठेवा. एक चित्त, एक लक्षाने भगवान परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित करून आपल्याला परमेश्वराची विनंती करणे, प्रार्थना करणे. पण आपली सवय झाली आहे, विनंती झाली, जयघोष केलं, पाठ बाजूला झालं आणि मग शब्द उच्चारण सांगूच नका. हे कोठी गेली, पोरगा कोठी गेला, राग द्वेष अमर्यादित काय बोलतात मला समजत नाही. कुटुंबामध्ये हे दिनचर्या आहे. सायंकाळपर्यंत किती लोकांचे आपण मन दुखवलं असेल, किती लोकांना वाईट बोललं असेल, किती भ्रष्टाचार केलं असेल, किती लंडफंड केलं असेल ते आठवत नाही. सायंकाळच्या वेळी आपण बसतो, बाबाला प्रार्थना करतो, बाबा माझ्या हातून जे काही चुका झाल्या असेल क्षमा करा. जाणून बोलून चुका आपण करावा आणि तो परमेश्वर आपल्याला क्षमा देईल का? अजिबात देणार नाही. जर न कळता माझ्याकडून किंवा तुमच्याकडून मानव आहे चुका होणार आहे, ते चुका झाली तर परमेश्वर अवश्य माफ करणार आहे. पण आपल्याला माहित आहे सर्व काही आहे, तरी पण आपण चुका करून आलो तो सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. मग मी असो किंवा तुम्ही असा, याचा विचार तुम्हाला, मला, आदरणीय मंचाला, आपल्याला सगळ्याला करायचे आहे. खूप अनमोल कृपा आहे. अशी कृपा आपल्याला या जगामध्ये भेटणार नाही. आणि आज बाबांनी म्हटलंय की मुझे देश को जगाना है. बाबांनी म्हटलं की मुझे देश को जगाना है. बाबांनी जगवलं. आपल्या आयुष्याच्या शेवटीपर्यंत बाबांनी जगवण्याचेच कार्य केले आहे. आणि मग पुढे शब्द ठेवला आहे मुझे देश को जगाना है. याचा विचार आपण परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत सगळे मार्गदर्शकांनी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत सगळ्या कार्यकर्त्यांनी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत सर्व जबाबदार सेवकांनी याचा विचार आज करण्याची गरज आहे. हा कार्यक्रम लाईव्ह आहे, युट्यूबवर लाईव्ह आहे. आज या ठिकाणी बसलेले सगळे सेवक मी काय बोलतो आहे तुम्ही ऐकता, परंतु जे इथं नाही आहे तेही ऐकून राहिले आहे. तोही एक प्रचार माध्यम आहे. आपल्या देशामध्ये बरेचसे स्टेट आहेत. आपण कुठपर्यंत आहोत? फक्त 5 राज्यापर्यंत. बाबांनी म्हटलं मुझे देश को जगाना है. मग आपल्याला विचार करावा लागेल कसा जगेल. ह्या गतीने आपण चाललो तर देशाला जागण्यासाठी किती वर्ष लागेल हे सांगता येणार नाही. आज तांत्रिक युग म्हणजे वैज्ञानिक युग आहे. ह्या युगामध्ये सर्व काही होते. मला विश्वास आहे, मला आत्मविश्वास आहे की येणार काही वर्षामध्ये, 1-2 वर्षामध्ये आपले मंडळचे लोक किंवा सगळे ह्याच्यावर विचार करतील. आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम जो कार्यक्रम आहे पूर्ण देशामध्ये दिसला पाहिजे होता. आणि दिसते बऱ्याचशा. तुम्ही सत्संग बघा, तुम्हाला चॅनलमध्ये दिसते, घरी बसल्याने सगळे लोक बघतात. तर अनेक राज्याच्या लोकांनी हा धर्माचा सत्संग बघितल्यानंतर त्यांनी विचार करायला पाहिजे. कारण की या देशामध्ये बरेचसे दुखी कष्टी मानव आहे, पण त्यांना रस्ता नाही आहे. आणि हा रस्ता जर प्रचार माध्यमातून त्यांना मिळाला तर निश्चितच ते ह्या धर्माकडे, ह्या मार्गाकडे वळतील. आणि हळूहळू भारताच्या प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आपली भगवंताची कृपा पोहोचल. आणि बाबाचा जो स्वप्न आहे की मुझे देश को जगाना है, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा अवश्य साकार होईल. वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे अजून अध्यक्ष महोदय आहे, आपले प्रमुख अतिथी आहेत. मला हे बोलायचं आहे की बघा, आई वडिलाचं मन नको दुखवा. आई वडिलांना मर्यादित बोला, आई वडिलाची सेवा करा. ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घाललं तर आज दुनिया जग बघून राहिलो आपण. ज्या आई वडिलांनी आपल्याला बोट धरून चालवलं, आपण फाटले कपडे नेसलं, आपल्या पोराला सूटबूट शिवलं, आपण अर्धा पोट जेवलं, आपल्या पोराला भरपूर पोट जेवायला दिलं. पोरासाठी कोणताही वडील कमी करत नाही. आपल्या जीवाची पर्वा करतो, आपल्याला कमी करतो, पण आपल्या संतानाला, आपल्या पुत्रांना कधी कमी करत नाही. परंतु
जसा जसा मुलगा मोठा होतो, आईच्या प्रत्येकाला प्रेम असतो. कुठं जायचं आहे तर आई मी इथं जातो, मी आई तिकडे जातो, एवढं प्रेम आईचा असतो विचारूच नका. वेळ हळूहळू निघते. मुलगा 18-20 वर्षाचा होतो, 20-22 वर्षाचा होतो, मुलाचं लग्न होते, सून घरी येते. काही वर्षामध्ये आईने जन्म दिला, 22 वर्ष आईचा प्रेम होता. बाहेरची सून आली, 2 वर्षांमध्येच प्रेम मायनस झाला. आईचा प्रेम कमी आणि पत्नीचा प्रेम वाढला. आईने म्हटलं का बापू हे आणशील, मुश्किल आहे. पत्नीने म्हटलं का हे आणायचं, तर तेच नाही अजून भरपूर आणायचं. असं होऊ देऊ नका. आई वडिलाची सेवा ईश्वर सेवा. बाबाने सांगितलेलं आहे कि माता पिता यह भगवान का रूप है, जिन्होंने हमको जन्म दिया है वो हमारे प्रथम गुरु है. तर आपल्या आई वडिलाची सेवा आपल्याला करायची आहे. बनते तिथपर्यंत करा. आज तर आम्ही या जगामध्ये देशामध्ये असं बघून राहिलो, ज्यांचा मुलगा चांगला क्लास वन ऑफिसरही असेल, सुनी ऑफिसरही असतील, परंतु आज त्यांची आई वडिलाची हालत बघा. अनाथालयामध्ये नाही, वृद्ध आश्रमामध्ये पडून आहे. जन्म देऊन काय केलं, एवढं शिक्षण देऊन काय केलं, एवढे पैसे राहूनही आपण काय करतो आहे. अरे जर बाजारातून आपण गेलो आणि एक पाव जलेबी आपल्या वडिलासाठी नेलो ना, तर वडिलाचा कलेजा खुश होऊन जाते की माझ्या पोराने काहीतरी माझ्यासाठी आणलंय. आई वडिलावर प्रेम करा, पत्नीवरही प्रेम करा, मुलांवरही प्रेम करा, प्रेम सगळ्यांवर करा. म्हणून मी एक छोटासा लहानसा गीत म्हणतो, 2 गीत म्हणतो आणि मी आपला रजा घेतो. एक गीत हा, ह्या जगामध्ये ह्या देशामध्ये परमेश्वर कुठं आहे, कोण कशा दृष्टीने पाहतो हे आम्हाला माहित नाही, परंतु परमेश्वर आई वडिलाला आपण मानावा. परमेश्वर रूप आहे ते, त्यामुळे सांगतो. कहाँ ढूंढता है भगवान पत्थर पानी में इंसान, कहाँ ढूंढता है भगवान पत्थर पानी में इंसान. माता पिता की सेवा में ही, माता पिता की सेवा में ही मिलते हैं भगवान. कहाँ ढूंढता है इंसान पत्थर पानी में भगवान. परमेश्वर कुठे आहे आपण समजलो. अजून बरेचसे असे लोक आहेत, दुखी कष्टी मानव आहे, परमेश्वराची ओळख त्यांना नाही आहे. आपण प्रेमाने राहायचं आहे. प्रेम खूप महत्वाचं आहे. माझी हात जोडून विनंती आहे, मी जे गीत म्हणत आहे ह्याच्याकडे विशेष लक्ष द्या आणि त्या शब्दावर थोडासा खोल विचार कर द्या. सत्य, मर्यादा आणि प्रेम, प्रेमवर आहे. आपल्याला बाबांनी प्रेम शिकवलेलं आहे. प्रेमला आपण जगला जिंकू शकतो. पूर्ण विश्वाला जिंकले आहे प्रेमामुळे. आणि प्रेम जर ज्याच्या जवळ असेल त्याच्याकडे काही कमी नाही. याचं लक्ष आपल्या सगळ्यांना असणे आवश्यक आहे. मेरे सेवक भाइयों, मेरे सेवक भाइयों, आपस में प्रेम करो सेवक भाइयों, आपस में प्रेम करो सेवक भाइयों. आपस का मतभेद तोड़ो, आपस का मतभेद तोड़ो, भगवान से नाता जोड़ो. हम बाबा के सेवक हैं मेरे सेवक भाइयों, आपस में प्रेम करो सेवक भाइयों. हम आपस में मतभेद करेंगे, हमको कौन संभालेगा. हम आपस में मतभेद करेंगे, हमको कौन संभालेगा. सेवक ध्यान धरो मेरे सेवक भाइयों, आपस में प्रेम करो सेवक भाइयों. बस इतना बोलकर के अपना मैं शब्द यहीं समाप्त करता हूं. नमस्कार जी.